अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा सामवेदाच्या तलवकार ब्राह्मण त्याच्या अंतर्गत असलेल्या 8व्या आणि 10व्या अध्यायाचा संदर्भ घेऊन आपण छांदोग्य उपनिषदावरचं आपण आपलं चिंतन चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपले पहिला अध्याय सुरू करून 2 खंड पूर्ण झाले आणि मागच्या वेळेस तिसरा खंड आपण सुरू केला होता। तर तिसऱ्या खंडामध्ये आपण तिसरा मंत्राचं वर चिंतन केलं आपण। तर त्याचा आशय असा होता तिसऱ्या मंत्राचा की या ठिकाणी आपण जे प्राण आहेत त्याच्यामध्ये व्यान प्राणावर आपण चिंतन केलं होतं की व्यान प्राण जो आहे तो पान आणि अपान ह्या दोन्हीच्याही मध्ये असलेला जो कुंभकाची जी स्थिती आहे त्या कुंभकाच्या स्थितीमध्ये हा व्यान प्राण असतो आणि तो व्यान प्राणाच्या माध्यमातूनच ही वाणी निर्माण होते ही आणि ह्या वाणीतूनच ही ऋग्वेद निर्माण झालेला आहे असा त्याचा तो आशय आहे। तेव्हा त्या व्यान प्राणावर आपण विस्ताराने बोलत होतो की ह्या व्यान प्राणाच्या दृष्टीनेच ही उद्गीत उपासना करावी असं ह्या तिसऱ्या मंत्रात सांगितलं होतं की जो मनुष्य आहे अशा प्रकारची उपासना करतो आणि तो मुख आणि नासिकेद्वारे जो वायू बाहेर जातो आणि मध्ये येत असतो तो श्वास आणि उश्वास हा जो होत असतो तर तो थांबून त्या मधली जी काही संधीचा बिंदू असतो तो त्या बिंदूवर हा व्यान प्राण असतो आणि ती संधीवरच हे वाणी चालू असते असा हा सिद्धांत आपण पाहिला आणि त्याच्यापासूनच पुरुष जो आहे तो प्राण व अपान ही क्रिया न करताच ही वाणी वर एकाग्रता करून तो बोलत असतो हे निरूपण आपण मागच्या या तिसऱ्या खंडातल्या तिसऱ्या मंत्रावर आपण चिंतन केलं। आता आपण त्याच्या पुढचा भाग बघूया। ह्या आता चौथा मंत्र जो आहे तो आता व्यान प्रयुक्त असल्याने वाणी रुक वाक रुक साम आणि उद्गीत यांची समानता कशी आहे हे आपण पाहूया। कारण आता आपण उद्गीतावर सगळं चिंतन चालू आहे की उद्गीत उपासना काय आहे आणि उद्गीत उपासनेमध्ये व्यान प्राण जो आहे तो व्यान प्रयुक्त असलेला हा जो काही प्राण आहे तो त्या प्राणानेच ही वाणी ही आपण पहिल्या मंत्रात आपण पाहिलं तर ह्या वाणीच्या बरोबर म्हणजे वाक्तत्व जे आहे त्या वाक्तत्वाबरोबरच रूप तत्व आहे आणि त्या रूप बरोबरच साम आहे आणि सामामध्येच उद्गीत आहे अशी ही वाक रुक साम आणि उद्गीत या सर्वांची समानता सांगणारा हा पुढील मंत्र आहे। या वाक्तस्माद प्राणान अपान नच अभिव्याहरति व्यर्थ व्यर्थ व्यक्तर्थ साम तस्मात् प्राणान अपानान साम गायति यत्सामः उद्गीतस्ताद प्राणापान अन्न उद्गती। जे वाक्य आहे तेच जे वाक आहे जे वाणी आहे तेच रुक आहे तेच ऋग्वेद आहे त्या वाणीतूनच तो ऋग्वेद झालेला आहे आणि त्याच्यापासूनच पुरुष जो आहे तो प्राण आणि अपानाची क्रिया न करता रुकचेच केवळ उच्चारण करत असतो तेव्हा तो व्यान प्राण तिथे कार्यरत होत असतो। जो रुक आहे तोच साम आहे कारण ऋग्वेदातल्या ज्या संहिता आहेत ह्या सगळ्या संहिता ज्या आहेत त्या संहिता ह्या जेव्हा गानरूपामध्ये स्वररूपामध्ये आणल्या तो सामवेद झाला त्यामुळे रुक हाच साम आहे आणि ह्यापासूनच प्राण आणि अपानाची क्रिया ही न करताच हा सामगान देखील होत असतो। तेव्हा सामगानामध्ये जो स्वर आपण घेतो त्यावेळेस आपला श्वास आणि उश्वास हे दोन्ही थांबलेला असतो आणि दोन्हीच्या मधला जो बिंदू आहे त्याच्यावरच आपण सामगान करतो आणि सामगान म्हणजेच उद्गान आणि तो उद्गान ची जी क्रिया आहे ते अंतिम त्याचं जे कार्य आहे त्यालाच उद्गीत असं म्हटलेलं आहे। त्यामुळे प्राण आणि अपानाच्या क्रिया न करताच उद्गान होत असतो आणि हे उद्गान म्हणजेच सामवेद आहे सामगान आहे। आता याचा आशय असा आहे की अशा प्रकारे हे वाग्विशेष रुकस्थित साम आणि सामचे अवयवभूत असलेले उद्गीत ह्याचे देखील पुरुष जो आहे तो प्राण आणि अपानाची क्रिया न करता केवळ व्यानानेच तो संपन्न करत असतो असा ह्याचा अभिप्राय आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की कुंभक जो भाग आहे तो कुंभक आपण जेव्हा रेचक कुंभक ह्याच्यामध्ये जी कुंभकाची स्थिती जी असते ती मधली बिंदू असतो तो श्वास आणि उश्वासनाच्या
मध्यबिंदू असतो, त्या मध्यबिंदू मधूनच सर्व काही आपल्याला ऊर्जा मिळते, त्याच्यामधूनच सर्व वेदाची उत्पत्ती आहे. म्हणून त्याच्यातूनच तो वाक्तत्व म्हणजे वाणी, ही वाणी म्हणजे अपौरुषीय वाणी जी ऋषींच्या मुखातून आली, त्या वाणीचा संदर्भ घेऊन इथे सांगितलेला आहे. तेव्हा ती वाणी ज्यावेळेस बाहेर पडते ऋषींच्या मुखातून ध्यान अवस्थेमध्ये, त्यावेळेस ती जी वाणी आहे त्या ठिकाणी श्वास आणि उश्वास हे दोन्ही क्रिया बंद झालेल्या असतात आणि त्या वाणीतूनच मग हे वेदाची निर्मिती होते. तेव्हा वाणी हेच सर्वाचं मूळ आहे आणि त्या वाणीचं मूळ जर काय असेल तर तो व्यान प्राण आहे, जो शरीरामध्ये तो सर्व कित्येक सहस्त्र नाडीमधून जो प्राण एकाच वेळेस सर्व सर्व शरीराला नियंत्रण करणारा जो असतो तोच व्यान प्राण आहे आणि त्याच्यातूनच वाणी आहे आणि त्याच्यातूनच रुक आहे, त्याच्यातूनच साम आहे आणि ह्या सर्वांमध्येच उद्गीत साधना ही ह्या ठिकाणी सिद्ध आहे, असं ह्या मंत्रामध्ये विवेचन केलेलं आहे. पुढे 5वा मंत्र काय म्हणतो बघूया. अतो याज्ञयाज्ञानी वीर्यावंती कर्माणि यथा अग्नेर्य मंथान माजे हे स्मरणं दृढस्य धनुष्य आयम मनम प्राण आपानम पानम अस्तानि करोत्येस्तस्य हेतोर्व्यान मेवो उद्गित उपासित. याचा अर्थ असा आहे की ह्याशिवाय जो अजून काही वीर्ययुक्त कर्म करतो, म्हणजे अति वीरवान ज्याला म्हणता येईल असं धैर्ययुक्त वीर्ययुक्त जो कर्म करतो, ज्याप्रमाणे अग्नीचं मंथन काही मर्यादेपर्यंत पाळणे आणि सुदृढ धनुष्यास खेचणे हे जे कार्य आहे, हे कार्य सुद्धा वीर पुरुषाला शोभणारा असं वीर्य कर्म आहे. तेव्हा या सर्व कर्मास देखील पुरुष जो आहे तो प्राण आणि अपान क्रिया न करताच तो कुंभक स्थितीमध्ये व्यान प्राणाने तो करत असतो. जिथे जिथे एकाग्रता लागते, ज्या ज्या ठिकाणी ध्यान तुम्हाला साधायचं असतं त्या त्या ठिकाणी प्राण आणि अपान ह्या दोन्ही क्रिया ह्या शून्यवत होतात आणि त्या ठिकाणी त्या व्यान प्राणामध्ये हे सगळ्या घटना घडतात. त्यामुळे व्यानदृष्टीने ही सगळी उपासना आहे. जेवढी काही उपासना आपण उद्गीत उपासनेवर आपण चर्चा करतोय, तर जी काही उद्गीत उपासना आहे ती सर्व उपासना ही व्यानदृष्टीने उपासना केली पाहिजे असं ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की याशिवाय जो कोणी दुसऱ्यापेक्षा अधिक प्रयत्नाने निष्पन्न होणारे जे काही वीर्ययुक्त कर्म आहे, जसे अग्नीचे मंथन किंवा काही मर्यादेपर्यंत धावणे आणि सुदृढ धनुष्यास खेचणे, त्यांना देखील पुरुष जो आहे तो प्राण व अपानाची क्रिया न करता देखील तो ते हे करत असतो. तेव्हा प्राणादी वृत्तीच्या तुलनेत व्यान हे विशेष स्थान आहे आणि जसं राजाच्या उपासनेच्या समान फलाने युक्त असणाऱ्या कारणाने विशिष्टाची उपासना देखील ही उत्कृष्टच असते. त्याच हेतूने या कारणाने व्यानरूपाने ही उद्गीत उपासना इथे सांगितली आहे आणि तशी ती केली पाहिजे. या वायूच्या अन्य वृत्तीच्या रूपाने सुद्धा ती करू नये. तेव्हा कर्मास अधिक प्रबल बनवणे हे त्याचे फल आहे. म्हणून ह्या व्यानदृष्टीने उद्गीत उपासना करावी असं हे 5व्या मंत्रामध्ये इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर आता पुढे उद्गीत अक्षर, उद्गीत अक्षरामध्ये जी प्राणदृष्टी आहे ती प्राणदृष्टी ही उद्गीत हा जो शब्द आहे ना, या शब्दामध्ये जी 3 अक्षरं येतात त्या 3 अक्षरावर लक्ष ठेवून प्राणदृष्टी ठेवून ही उद्गीताची उपासना सिद्ध करणं, अशा त्या दृष्टीने हा 6वा मंत्र इथे सांगितला आहे. अथ खलु उद्गीत अक्षरा अन्या उपासितो उद्गीत इति प्राण एवोत प्राणेन ह्युत्तिष्ठति वाग्वीर्याचो हगिर इत्याच अक्षते अन्नम थमन्ये हिरं सर्वं स्थितम. आता इथे अक्षरावरच ते विशेष इथे भर दिलेला आहे की त्यात काय काय अक्षर आहेत उद्गीत या शब्दाची. म्हणजे या ठिकाणी एक प्रकारे व्युत्पत्ती शास्त्राचाच या ठिकाणी अभ्यास आहे की शब्द कसा निर्माण झाला, त्यात काय काय त्याच्यामध्ये अक्षर आहेत आणि त्या अक्षराचा नेमका अर्थ काय आहे ह्या उपासनेच्या संदर्भात हे सांगताना इथे उद्गीतामध्ये जे उद्गीत हा जो शब्द आहे त्या शब्दामध्ये ही विविध जे अक्षर आहेत त्या अक्षरामध्ये उत हा पहिल्यांदा भाग आहे आणि उत हाच प्राण आहे. त्याचा जो उद्गीत या अक्षरामध्ये उत हा जो पहिला त्याचा भाग येतो तो म्हणजेच प्राण आहे. कारण की प्राणानेच उद्भव होणारी वाणी आहे. वाणीचा उद्भव जो आहे तो प्राणाने आहे. म्हणून उद्गीतामध्ये उद्गीत हा जो आहे ना, हा
उद्गान करणारा हा जो उद्गानाचं कार्य म्हणजे उद्गीत आहे आणि तो उद्गानाचं कार्य करणारा उद्गाता, अशा प्रकारचं उद्गाता, उद्गान आणि उद्गीत अशा प्रकारचे 3 शब्द आहेत. तर त्याचं अंतिम कार्य जे आहे ते उद्गीत आहे आणि त्या उद्गीताचं मूळ जे आहे हे पहिला जे अक्षर आहे, पहिला जो भाग आहे त्यात हा उत हा शब्द येतो आणि उत म्हणजेच प्राण आणि त्या प्राणातून उद्गान होतं म्हणजे प्राणातून वाणीची निर्माण होते. तेव्हा वाणी जी आहे वाणीला गी असं म्हटलेलं आहे. उद्गीत म्हणजे उत आणि गी, गी हा शब्द जो आहे तो वाणी आहे. कारण वाणीलाच गिरा असं सुद्धा म्हटलेलं आहे की अन्नाचतमच, कारण अन्न हे सर्व काही प्राणामध्ये प्राण निर्मिती करता, प्राणाला स्थिर करण्याकरता अन्नातच आहे. म्हणून वाणीचा संबंध हा प्राणाशी आहे, प्राणाचा संबंध हा अन्नाशी आहे. आणि त्यामुळे ह्या मंत्राचा आशय असा आहे की इथे उद्गीताच्या अक्षराची उपासना इथे सांगितली आहे. उद्गीत शब्दामध्ये उद्गीत भक्तीचा पूर्ण अक्षर न समजता केल्या जाईल या कारणाने उद्गीत हे मूळ लक्षण आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. तेव्हा याचं तात्पर्य असं आहे की उद्गीत या नामाच्या अक्षराची उपासना करावी, कारण अमुक मिश्र असे संबोधन केल्याने ते नाम त्या व्यक्तिविशेषाचे बोध घेत असतो. म्हणजे मिश्र आडनावाचे व्यक्ती असेल तर आपण काय म्हणतो की अमुक मिश्र ही व्यक्ती, म्हणजे जेव्हा अमुक मिश्र असं संबोधन केलं तेव्हा त्या व्यक्तिविशेषाचं संबोधन केलं जातं. अशाच प्रकारे या ठिकाणी नामाच्या अक्षराची उपासना केली जात आहे. म्हणून इथे प्राणच उत आहे आणि उत ह्या अक्षरामध्ये प्राणदृष्टी निर्माण केलेली आहे. तेव्हा उपासना करताना ह्या उद्गीत या पूर्ण शब्दाचा अर्थ आपल्याला परिपूर्ण करण्याकरता त्याची फोड केली पाहिजे आणि त्याच्या प्रत्येक भागाचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळे उद्गीतामध्ये उत हा प्राण आहे आणि प्राण जो कशा प्रकारे उत आहे तर त्यावर सांगण्यात आलं की सर्व लोक जे आहेत ते प्राणाच्या साह्यानेच हे कार्य करत असतात, उठत असतात, हातपाय हलवत असतात. परंतु प्राणहीन मनुष्य असेल तर तो शिथिल असा तुम्हाला दिसेल. म्हणून उत आणि प्राण यांची फार समानता आहे. पुढे वाक म्हणजे त्याला गी असं म्हटलं आपण, कारण शिष्ट लोक जे आहेत ते वाकला गिरा म्हणजे पडला असं म्हणतो, म्हणजे आवाज त्याचा गेला की तो पडला असं म्हणतो आपण. तेव्हा गी जे आहे शब्द हा प्रामुख्याने वाणी याच्याशी संबंधित आहे आणि अन्न म्हणजे थ, उद्गीत थ जो अक्षर आहे शेवटचं त्याचा अर्थ आहे अन्न. अन्नानी ही प्राणाची उत्पत्ती होते आणि त्याच्यातून वाणी निर्माण होते. अशा रीतीने प्राण, वाणी आणि अन्न या 3 आशयाचा हा शब्द उद्गीत असा आहे. आणि म्हणून अन्नात काही सर्व काही आहे आणि अन्नानीच माणसाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण ऊर्जा निर्माण होते, प्राण शक्ती निर्माण होते, हे आपण पाहिलं. तर त्यानंतर आता उद्गीताचा आपण पूर्ण अभ्यास केला. आता आपण पुढे 7व्या मंत्राकडे जाऊया की आता उद्गीत अक्षरामध्ये द्युलोक इत्यादीची ही सामवेद दृष्टी काय आहे याचा आता पुढच्या मंत्रामध्ये आपण हे पाहतोय. तेव्हा ह्याच्यामध्ये मंत्र 7वा जो आहे तो उद्गीत अक्षरामध्ये असलेली द्युलोक आदी ह्या लोकांमधली ही सामवेदाची दृष्टी काय आहे याचं या ठिकाणी हे वर्णन केलेलं आहे. तेव्हा देवरे गोदन अंतरिक्ष गी ही पृथ्वी धर्मादित्य एवो अद्वायु अंगिर स्थे सामवेदा एवो यजुर्वेदो गौ ऋग्वेदस्थम दुग्धेस्मै वाग्दोहम यो वाचो दोहोन अन्नवादो भवति एतान्येवं विद्वानु उद्गीत अक्षराम उपास्त उद्गीत इति. देव, आता अर्थ असा आहे की देव हेच, देव म्हणजे आपण अंतरिक्षाला म्हणतो, तर देव हेच उत आहे. देव म्हणजे विद्युत. देवलोक हा चुकलं, देवलोक जो आहे तो देवलोक आहे, म्हणजे ज्याला आपण स्वर्गलोक म्हणतो तो देव असा आहे. आणि त्या देवचा संबंध उत ह्या शब्दाशी येतो सुरुवातीचा. जसं आपण प्राणाला उत म्हणालो तसं इथे देव हेच उत आहे. अंतरिक्ष गी आहे आणि आदित्य जो आहे तो त्या देवमध्येच उपस्थित असलेली जी देवता आहे तोच हा उत आहे. आणि
वायू जो त्याच्यातून अंतरिक्षातून जो वायू वाहतो त्याला गी असं म्हटलेलं आहे आणि अग्नीला थ असं म्हटलंय. म्हणजे या ठिकाणी देव, अंतरिक्ष, वायू किंवा देवच्या ठिकाणी आदित्य, अंतरिक्ष आणि वायू असे 3 भाग सांगितले आहेत. त्यामध्ये आदित्य उत आहे, अंतरिक्ष गी आहे आणि वायू जो आहे तो ह्या ठिकाणी अग्नी जो आहे तो थ आहे. तेव्हा सामवेदामध्ये उत आहे, यजुर्वेदामध्ये गी आहे आणि ऋग्वेदात थ आहे. आता हे 3 जे वेद आहेत ना, या 3 वेदाचं प्रत्येकाचं स्थान आहे. जे भूलोक जो आहे तो ऋग्वेदाचं स्थान आहे, त्यानंतर अंतरिक्ष जो आहे तो सामवेदाचं स्थान आहे आणि जो देवलोक म्हणजे स्वर्गलोक जो आहे तो यजुर्वेदाचा भाग आहे. म्हणजे असे 3 वेद 3 लोकांमध्ये स्थापित झालेले आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, भूलोक, भुवरलोक आणि स्वर्गलोक असे आहेत. आणि त्याच्यामध्ये जो यजुर्वेद जो आहे तो गी आहे, सामवेद उत आहे, ऋग्वेद थ आहे. असा हा सामवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद हा उद्गीत असं हे अक्षर तयार झाले. म्हणून आपण तिन्ही वेदाच्या दृष्टिकोनातून आणि सामवेद विशेषतः ह्याच्या दृष्टिकोनातून उद्गीत शब्द कसा आहे, याचं ही संज्ञा कशी आहे, ही आपण ही उद्गीत अक्षराची ही उपासना ठरेल. हे अध्ययन करणे हेच उद्गीत अक्षराची उपासना असेल. तेव्हा वाणी जो ऋग्वेदाच्या दृष्टीने म्हणजे वाक्चं दोहन करत असताना ऋग्वेदाची निर्मिती होते आणि असं करणारा जो आहे तो स्वतः अन्नवान आणि अन्नाचा भोक्ता होतो, ही फलश्रुती सांगितली. तेव्हा हे अध्ययन करणारा जो आहे त्याला तो नेहमीच अन्नवान असतो आणि अन्नाचा भोक्ता असतो, अशी त्याची फलश्रुती असा ह्या त्या अक्षराचा अर्थ आहे. त्यानंतर इथे पुढचा त्याचा जो आशय आहे तो मी सांगतो की उंच स्थानावर असणाऱ्याचे जे कारण आहे त्याला तिथे द्युलोक असं म्हटले. उंच म्हणजे अंतिम जो आपण 3 लोकांमधलं सर्वात वरचं स्थान जे आहे ते द्युलोकाचं आहे आणि त्या द्युलोकाला उत असं म्हटलंय. या द्युलोकानेच हे गिळंकृत केलेलं जे अंतरिक्ष आहे म्हणून तिथे गी शब्द का आला की त्या द्युलोकाने ह्या अंतरिक्षाला गिळंकृत केलेलं असतं ज्यावेळेस तो प्रलय होत असतो तेव्हा तो उत म्हणजे द्युलोक जो आहे तो अंतरिक्षाला गिळतो, म्हणून अंतरिक्ष गी ह्या शब्दाने म्हटलं आहे. आणि प्राण्यांचं सर्व जे स्थान कुठं आहे, प्राण्याला, सर्व जीव मात्राला आणि विशेषतः प्राण्यांना, मनुष्याला जे आधारभूत जे तत्व आहे ते आधारभूत तत्व म्हणजे पृथ्वी आहे आणि म्हणून पृथ्वीला थ असं म्हटलं आहे. तेव्हा उंच असल्याने आदित्यच उत आहे आणि अग्नी जो आहे तो गिळंकृत करण्याने त्याला गी असं म्हटलंय आणि यज्ञासंबंधी कर्म करण्याचं जे स्थान आहे त्याचा आश्रय देणारा जो आहे तो वायू हा गी स्वरूपात असून स्वर्गामधून स्तुती झाल्याने त्या सामवेदालाच उत असं म्हटलं आहे, यजुर्वेदालाच गी असं म्हटलं आहे. आणि यजुर्वेदीय वेदवेत्तेसाठी हवीस देवता जी लोक गिळंकृत करत असतात त्या आणि शेवटी ऋग्वेद जे आहे त्याला थ असं म्हटलं आहे, कारण ऋग्वेदामध्ये साम अधिष्ठित आहे. आता उद्गीत अक्षराची उपासनेचं फळ इथे या ठिकाणी दाखवलं आहे की या साधकासाठी जे दोहन करतात तर कोण, तर वाघ कशाचं दोहन करतात, तर दोहन करणारा हा जो दोहचे ते दोह काय आहे यावर ते सांगतात की ती वाणीच त्या ठिकाणी दोह करत असते आणि त्या वाणीच्या दोहनाने ऋग्वेदाची उत्पत्ती होते. तेव्हा या आशयात्मक जे तात्पर्य असं आहे की ऋग्वेदादी जो शब्द आहे त्या शब्दाने साध्य होणारं फल आहे तो वाणीचा दोह आहे व त्यास वाणी स्वतःच दोहत असते. म्हणजे आपल्यामध्ये हे दोहन चालू असतं. एवढंच नाही तर तो अन्नवान भरपूर अशा अन्नवाल्यास आणि अन्नाच्या भुक्तास युक्त होऊन जातो. त्याचा जठराग्नी हा उद्दीप्त राहत असतो आणि तो अन्न ग्रहण करण्यास सक्षम असतो. असा जो या उपर्युक्त उद्गीत अक्षरांचा आणि उपर्युक्त गुणांनी विशेषते जो जाणतो त्या उद्गीत ह्या रूपाची तो उपासना करत असतो असा त्याचा अर्थ आहे. असा हा 7वा मंत्र आहे. त्याच्यानंतर पुढे सकाम उपासना याचा क्रम दिलेला आहे या 8व्या मंत्रापासून. तेव्हा 8वा मंत्र असा आहे की अथ खल्व अशी ही समृद्धी रूपसरणाने ते उपासित येन सामना स्तोषण स्यात्
सामोपवादते. निश्चित कामनांनी समृद्धीच्या साधनांचे वर्णन इथे केलं आहे. म्हणजे समृद्धीस अशा प्रकारची उपासना करावी की ज्या सामाच्या द्वारे उद्गाताची स्तुती केली जाईल आणि सामाची उत्पत्ती इत्यादीच्या क्रमाने त्याचं चिंतन हे केले पाहिजे. तेव्हा याचा आशय असा आहे की याच्यानंतर आता आपण निश्चयच अशी समृद्धी की ज्या प्रकारे कामनेची समृद्धी होत असते त्या प्रकारेच त्या संबंधी येथे दाखवत आहेत की अशा या वाक्याची पूर्ती केली पाहिजे. म्हणजे उपसरण, उपसर्तव्य, उपगंतव्य अर्थात ध्येय याची कशा प्रकारे उपासना केली पाहिजे तर त्याची ही अर्थात त्या सामविषयत्वाने उद्घाताची स्तुती करायची असेल तर त्या सामाची उत्पत्ती इत्यादीचा क्रमवार उपधावन उपसरण म्हणजेच चिंतन करावे असं या ठिकाणी ह्या 8व्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर जो पुढचा मंत्र आहे तो 9वा मंत्र. त्याच्यामध्ये 9व्या मंत्रामध्ये मंत्र असा आहे की यस्यामृती तामृचम यदर्शेयम तमृषीं याम देवताम अभिष्टोन स्यात्ताम देवताम उपधावेत. अर्थ असा की तो साम ज्याच्या रुचामध्ये प्रतिष्ठित होऊन त्या रुचांचा त्या ऋषीवाला होऊन त्या ऋषीचा आणि त्या देवतांची स्तुती करणारा होऊन त्या देवतांचे चिंतन करावे. आशय असा आहे की तो साम जो आहे ज्या रुचामध्ये तो अधिष्ठित होऊन जातो त्या रुचांच्याच त्या देवता आदींच्याच सहित त्याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे तो साम जो आहे ज्या ऋषीवाला किंवा त्या ऋषीच्या आणि इतर देवतांचा स्तुती करणारा व्हावा अशा या आशयानेच त्या ठिकाणी शेवटी ह्या सर्व देवदेवतांचं या सामाच्या निमित्ताने या सामाच्या स्तुतीच्या निमित्ताने देवदेवतांचं अध्ययन करावं आणि त्याचं चिंतन करावं असं ह्या 9व्या मंत्रात सांगितलं आहे. पुढे 10वा मंत्र असा आहे की येन छंदंसा चोषस्न्यास्त छंद हा उपधा वेद्येन स्तोमेन स्तोष्यमाणः स्यातम स्तोमम उपधावेत. त्याचा अर्थ असा आहे की आता छंद या गोष्टीचं पुढे फार छान वर्णन केलेलं आहे की तो ज्या छंदाच्या द्वारे स्तुती करतो. कारण सामवेद जे आहे सगळं छंदयुक्त पूर्ण संस्कृत वाङ्मय आहे आणि वेद जे आहेत ते छंदानेच युक्त आहेत. म्हणून वेदालाच भगवद्गीतेमध्ये छंद असाच उल्लेख केलेला आहे की छंद म्हणजेच वेद आहेत. तेव्हा या छंदाच्या द्वारे स्तुती करणारा होऊन आणि छंदाचे उपधावन करावे आणि ज्या स्तोमाने स्तुती करणारा होऊन त्या स्तोमाचे त्यांनी चिंतन करावे. म्हणजे आशय असा आहे की म्हणजे त्या गायत्री इत्यादी जे छंद आहेत विभिन्न छंद आहेत त्या छंदाचा विनियोग करून स्तुती करावी आणि त्या छंदाचं उपधावन म्हणजे चिंतन आणि ज्या स्तोमाने स्तुती करणारा होऊन त्या स्तोमाचंच चिंतन करावं. स्तोम कर्माचे अंगभूत फल हे कर्त्यास मिळाले पाहिजेत आणि ते प्राप्त होणारे असून येथे स्तोष्यमाण असा या पदामध्ये आत्मनेय पदाचे प्रयोग केले जातात आणि त्याचा आशय या ठिकाणी स्पष्ट केला जातो. त्यानंतर पुढचा जो 11वा मंत्र आहे तो असा आहे याम दिशाम अभिष्टोष्य स्यांताः दिशम उपधावेत. ज्या दिशाची स्तुती करणारा होऊन त्या दिशेचे त्यांनी चिंतन करावे. जसं देवतांचं चिंतन करावं तसं या ठिकाणी त्या दिशेला सुद्धा दिक्पाल आपण म्हणतो तर त्या दिक्पालाचं सुद्धा चिंतन करावं, स्तुती करावी आणि त्याचंच त्या ठिकाणी अध्ययन करावं असा तो आशय आहे. तेव्हा तो जो साम आहे तो ज्या दिशेची स्तुती करणारा होऊन त्या दिशेच्या अधिष्ठाता ज्या देवता आहेत त्या देवतांच्या सहित त्याचं समग्रतेने अध्ययन आणि चिंतन करावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे 12वा मंत्र असा आहे की आत्मानम अनंत उपसृत स्तुवित कामम ध्यायान्न प्रमत्तो भ्याशो यदस्मै स कामः समृद्धेत यत् कामः स्तुवितेति यत् कामः स्तुवितेति. असा हा शेवटचा मंत्र हा 3ऱ्या खंडातला आहे की शेवटी काय म्हटलेलं आहे त्यांनी की शेवटी आपल्या स्वरूपाचे चिंतन करावे. कारण हा सगळा जो व्याप आहे हा
आपल्या स्वरूपाचं चिंतन करण्याकरता आहे. म्हणून ह्या आपल्या स्वरूपाचं चिंतन करावं, आपल्या कामनांचं चिंतन करताना अप्रमत्त होऊन स्तुती करावी. ज्या फलाच्या इच्छेने युक्त होऊन तो स्तुती करत असतो तेच फल जे आहे ते तात्काळ समृद्धीस प्राप्त होत असते. म्हणजे त्या ठिकाणी ॲश्युरन्सच दिलेला आहे, या पद्धतीने तुम्ही जर उपासना केली तर तुम्हाला समृद्धी सुनिश्चित मिळतेच. तेव्हा या शेवटच्या मंत्राचा आशय असा आहे की उद्गातास असे इच्छेने युक्त असावे की गोत्र आणि नाम इत्यादी सहित आपल्या आपल्या स्वरूपाचं चिंतन करावं. करताना अर्थात साम आदी क्रमाने अंतक्षण जेव्हा येतो तेव्हा त्या क्षणामध्ये त्याने आपलं स्मरण करताना ही स्तुती करावी. तर कशा प्रकारे स्तुती करावी, तर फळाचं चिंतन करताना अप्रमत्त होऊन अर्थात स्वर उष्म आणि व्यंजन इत्यादी वर्णोच्चारणात प्रमाद न करता स्तुती करावी. अशा प्रकारे जाणणाऱ्यास आणि त्या उपासकांची जी कामना कोणती आहे तर तो उपासक ज्या कामनेने युक्त असणारा असतो त्याची ही स्तुती असते. तेव्हा श्रुतीमध्ये यत्काम हा स्तुवित असा प्रकारचं पद 2 वेळेला इथे शेवटी इथे उच्चार केलेला आहे. तेव्हा त्या प्रयोगाचा आदर देण्यासाठी हे 2 वेळेला त्या ठिकाणी त्याचा उच्चारण केला आहे. अशा प्रकारे हे छांदोग्य उपनिषदातील प्रथम अध्यायातील 3रा खंड जो आहे तो ह्या ठिकाणी परिपूर्ण होत आहे. तेव्हा आपला पहिल्या अध्यायातला 3रा खंड संपला. आता आपण 4थ खंड आपण प्रारंभ करूया. आता विषय असा आहे की उद्गीत संज्ञक ओंकार उपासनेच्या संबंधी या ठिकाणी काही आख्यायिका सांगितल्या आहेत, काही कथा सांगितल्या आहेत की त्या कथेचा बोध जो आहे तो हे सामवेद काय आहे, सामवेदांतर्गत जे छंद काय आहेत, ओंकाराची उपासना जी उद्गीत संज्ञक ओंकाराची उपासना काय आहे, असे हे विविध विषय मांडताना त्याने त्याची पूर्णपणे व्याकरण व्युत्पत्ती सांगताना आख्यायिकाही सांगितलेल्या आहेत. त्या अतिशय रंजक पण आहेत आणि उद्बोधक पण आहेत. तेव्हा या 4थ खंडातला हा जो पहिला मंत्र आहे तो आपण बघूया. ओम इत्येदक्षरम उद्गीतम उपासितो इति व्युद्गायती तस्योपव्याख्यानाम. अर्थ याचा असा आहे की ओम हे जे अक्षर आहे ते उद्गीतच आहे आणि अशा प्रकारे या ओंकाराची उपासना करावी की ओम असं उच्चारण करून यज्ञात उद्गान करत असतो. ही उद्गीत उपासनेची व्याख्या केली जाते. म्हणजे आपण पाहतो की जेव्हा यज्ञ होतो तेव्हा त्याची सुरुवातच ही ओंकाराने होते आणि त्या ओंकारामध्येच सर्व काही ब्रह्मतत्व परमेश्वर तत्व हे सर्व त्या ओंकारातच असतं आणि त्या ओंकाराच्या उच्चारणानेच तो ब्रह्मवेत्ता जो आहे तो यज्ञविधी आणि उपासना करत असतो. तेव्हा याचा आशय असा आहे की पूर्वी सांगितल्याप्रमाणे ओंकार हे जे अक्षर आहे त्यालाच ओम इत्येतत् इत्यादी वाक्याद्वारे या ठिकाणी ग्रहण केलं जातं, ज्याच्यामध्ये उद्गीत शब्दाच्या हे अक्षराची उपासना या ठिकाणी परिपूर्ण होऊन जाण्याच्या कारणाने तिथे अन्यत्र प्रसंग घडू नये या त्या पूर्वी प्रस्तावित अक्षराचेच हे अमृत आणि अभय अशा गुणविशिष्ट स्वरूपाच्या उपासनेने या ठिकाणी इथे विधान करत आहेत. या कारणाने आता पुढे जो काही विवेचन आहे त्याचा आरंभ केला जातो आहे. त्याच्यामध्ये ओम इत्यादी ओम इत्यादी या अशा प्रकारे मंत्राची व्याख्या ही आपण पूर्वीही केली आहे. त्याचाच विस्तार आता आपण पुढे बघूया. पुढचा मंत्र असा आहे की देवावै मृत्योर भिभ्यत्य स्त्रयी विद्या प्रवेशंस्ते छंदोभिरच्छांद यज्ञदे भिरच्छांद यंस्त तच्छंदांसाम छंदस्तवम. ते छंदावर फार सुंदर या ठिकाणी विवेचन केलेलं आहे की इथे अर्थ असा आहे की एक वेळेस मृत्यूच्या भयास मानताना देवतांनी काय केलं की त्रयीविद्येमध्ये प्रवेश केला. त्रयीविद्या म्हणजे काय, 3 वेद जे आहेत. म्हणजे या ठिकाणी यजुर्वेद, सामवेद आणि ऋग्वेद, ह्या ऋग्वेद यजुर्वेद सामवेद हीच मुळातून त्रयीविद्या म्हटलेली आहे. हे 3 वेदच मूळ आहेत आणि या 3 वेदाला धरूनच हे 3 लोक आहेत. जो त्या भूलोकाला ऋग्वेद म्हटलेला आहे, त्यानंतर या अंतरिक्षाला सामवेद म्हटलं आहे आणि यजुर्वेदाला स्वर्ग किंवा तो द्युलोक असं म्हटलेलं आहे त्याला. तेव्हा या देवतांनी काय केलं की मृत्यूच्या भयाला
भय निर्माण झालं तेव्हा त्यांनी ते भय दूर होण्याकरता प्रथम काय केलं त्यांनी, तर देवतांनी त्रैविद्येमध्ये प्रवेश केला. त्यांनी स्वतः छंदांनी आच्छादित केले आणि ते छंदाचे आच्छादन करणे हेच छंदांचे छंद पण आहे. अर्थात देवतांनी आच्छादन केल्यामुळे मंत्राचं नाव छंद असं झालं. म्हणजे या छंद या शब्दाचं सुद्धा किती त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्याचं त्या ठिकाणी मांडलेलं आहे, की हे जे काही त्रयविद्या जी आहे ती छंदात्मक आहे आणि हे छंदांचं अध्ययन करणं म्हणजे काय, की त्या छंदांना आच्छादन करणे, छंदांशी एकरूपता आहे. आच्छादन म्हणजे जसं आपण एखादी ढाल समोर ठेवल्यानंतर स्वतःचं संरक्षण करतो, तर किंवा एखादा चिलखत घातली अंगात तर मग तलवारीचे वार आपल्याला रोखता येतात, त्याचा हानी होणार नाही, ह्या दृष्टीने ते आच्छादन असतं. तसं देवतांनी इथे त्रयविद्येचं त्रयवेदाचं त्यांनी आच्छादन केलं. तर काय कशाचं आच्छादन आहे, तर छंदांचं आच्छादन केलेलं आहे. म्हणून छंदांचं आच्छादन करणे हेच छंदांचं छंदपण आहे. आणि म्हणून त्या छंदाची ही विशेषत्व या ठिकाणी सांगितलंय, की ज्याचं आच्छादन केल्यामुळे रक्षण होतं, ज्याचं आच्छादन केल्यामुळे मृत्यूपासून संरक्षण होतं, ज्याचं आच्छादन केल्यामुळे आपण ज्ञानस्वरूप किंवा आत्मस्वरूप होतो, त्यालाच छंद असं म्हटलेलं आहे. म्हणून त्या मंत्राचं नाव सुद्धा छंद असं आहे. तेव्हा प्रसिद्ध देवतांनी या मारक मृत्यूचं जे भय आहे ते भय मानत असतानाच काय केलं असेल, तर असं दाखवलं की त्रयविद्येमध्ये म्हणजे वेदत्रयीद्वारा प्रतिपादित कर्माचा स्वीकार केला आणि वैदिक कर्मासच मृत्यूपासून वाचविण्याचे साधन समजून त्यांनी त्याला आरंभ केला. आणि त्या कर्मात ज्यांचा ज्यांचा विनियोग नसतो त्यांना त्यांनी छंद मंत्रांनी जप अथवा होम इत्यादी कर्मांनी त्यांनी स्वतःचे कर्मांतरानेच आच्छादन केले. कारण की त्यांनी स्वतःच या मंत्रांनी आच्छादित केले आणि करून घेतले, त्यामुळे त्याला आच्छादन किंवा छंद आच्छादन असं म्हणता येईल. तर ते छंद हेच त्या मंत्राचं आच्छादन आहे. म्हणून त्यांनी त्या मंत्रामध्ये एक प्रकारची एक शिस्त आणली, एक अनुशासन आणलं आणि त्या उच्चारणामध्ये सुद्धा एक लयबद्धता आणली आणि त्या उच्चारणामध्येच त्याचं आच्छादन झालं असं या ठिकाणी विशेषत्वाने सांगितले. त्या संदर्भात पुढचा मंत्र आहे की तानू तत्र मृत्युर्यथा मात उदंके परिपश्ये देवं पर्यपश्य दृची यजुषी तेनु विदित्वो ऊर्ध्वा रुचः सामनो यजुषः स्वरमेव प्राविशन. अर्थ असा आहे की ज्या प्रकारे मासेमारी करणारा कोळी जो असतो तो जलामध्ये मासळ्यांना पाहत असतो की कुठे मासळ्या आहेत, अगदी त्याच प्रकारे रुक साम आणि यजू या संबंधी कर्मामध्ये स्वतःच लागून राहिलेले असताना देवतांनी मृत्यूस पाहून घेतले आणि ही गोष्ट जाणून घेतल्यावर त्या देवतांनी रुक साम आणि यजुहू या संबंधी कर्मापासून निवृत्त होऊन स्वर ओम या अक्षरामध्ये प्रवेश केला. आता इथे इथे ओम या अक्षरामध्ये प्रवेश करण्याची पार्श्वभूमी दिलेली आहे. ओमची जी उपासना आहे ती करताना पूर्वी काय स्थिती झाली, तर पहिल्यांदा मृत्यूचं अवलोकन झालं. रुक साम आणि यजू ह्या संबंधी कर्म करत असताना आपल्या मृत्यूला त्यांनी अवलोकन केलं, मृत्यू पाहिलं आणि ती गोष्ट पाहिल्यानंतर देवतांनी मात्र रुक साम आणि यजू ह्या संबंधीच्या कर्मापासून स्वतःची निवृत्ती केली आणि निवृत्ती करून पुढे काय केलं, तर त्यांनी ओम या अक्षरामध्ये प्रवेश केला. जे आशय असा आहे की ज्या प्रकारे लोक ते संगीत स्वराने आणि जलाला हलवून इत्यादी उपायाने मासळींना पकडण्याकरता ते आपल्या जाळं टाकत असतात, अगदी असे जाणणारा जो कोळी म्हणजे मासे पकडणारा जो असतो त्या मासळीस कमी खोल पाण्यात पाहून घेत असतो. आणि त्याच प्रकारे आता म्हणजे हे उदाहरण दिले, दृष्टांत दिलाय, त्या प्रकारे मृत्यूने कर्मपरायण देवतांना तेथे लपलेला पाहून घेत असतो. मृत्यू लपलेला असतो पण तुमच्या समीप आलेला असतो, पण ते पाहण्याकरता ते ज्यावेळेस त्या वेदाचं अध्ययन वेदाचं कर्मकांड करत असतात तेव्हा त्या स्थितीमध्ये ते मृत्यूला त्या लपलेल्या अवस्थात पाहतात. आणि म्हणून ह्या मृत्यूने हे समजून घेतले की आता ह्या देवतांना कर्मक्षय रूप उपायाद्वारे आपल्या अधीन केले जाऊ शकत असते, तेव्हा देवतास त्याने कुठे पाहिले असेल, तर असे सांगतात की रुक साम आणि यजू अर्थात रुक साम आणि यजू कर्म संबंधी क्रियेमध्ये
वैदिक कर्मानुष्ठानाचे कारण हे शुद्धचित्त असलेल्या त्या देवतांनी या मृत्यू काय करू इच्छित आहे हे जाणून घेतले आणि म्हणून ऋक् साम आणि यजुद्वारे अर्थात ऋक् साम आणि यजू संबंधी कर्मापासून ते निवृत्त झाले. म्हणजे इथे स्थिती अशी आहे, ते कर्म करताना मृत्यूचं नकळतपणे दर्शन झालं आणि या मृत्यूला रक्षण या वेदाच्या मंत्राने होऊ शकतं का ह्याचा त्यांनी अंदाज घेतला आणि तो अंदाज घेतल्यानंतर निर्णय काय घेतला असेल तर त्याने या सर्व यजुसंबंधी जे कर्म आहे ते कर्मापासून ते निवृत्त झाले, ऊर्ध्व दिशेने ते उठले आणि त्यांनी त्या कर्माने मृत्यूच्या भयाच्या निवृत्तीप्रती ते निराश झाले. ते या वेदकर्मांना सोडून त्यांनी अमृत आणि अभय अशा या गुणविशिष्ट असलेल्या अक्षर आणि स्वर आणि स्वर संज्ञक असं जे अक्षर आहे म्हणजेच ओंकार, या ओंकारामध्ये ते प्रविष्ट झाले. अर्थात ओंकार उपासनेमध्ये ते तत्पर झाले. तेव्हा तेथे एवम शब्द अशा ह्या उदाहरणेसाठी होऊन पूर्वी स्थानाबरोबर स्वरांच्या समुच्चयास हा प्रतिरोध करण्यासाठी ते तत्पर झाले. तात्पर्य असं आहे की ते ओंकाराच्याच उपासनेमध्ये तत्पर होऊन गेले, कारण त्यांना अमरतत्व पाहिजे होतं, त्यांना अमृततत्व पाहिजे होतं, म्हणजेच त्यांना आत्मस्वरूप ब्रह्मतत्व पाहिजे होतं. ब्रह्मतत्वामध्ये प्रवेश केल्याशिवाय अमरत्व प्राप्त होणार नाही, त्याच्याशिवाय मृत्यूचं भय दूर होणार नाही. म्हणून शेवटी ओंकाराचा विनियोग करणे आणि ओंकाराच्या साधनेमध्ये जाणे असे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा ही ओंकाराची साधना जी आहे ही सर्व वेदाच्याही पलीकडे आहे. इथे सांगताना असं स्पष्ट केले की ओंकाराची साधना ही साधना सर्व वेदाचं त्या ठिकाणी सार आलेलं आहे. म्हणून त्या ओंकार साधनेला हे अत्यंत महत्त्व दिलेले आहे आणि त्या साधनेच्या माध्यमातूनच जो आहे मनुष्य हा आपल्या षटचक्र भेदन करून तो सहस्रार चक्रामध्ये आपल्या या प्राणास घेऊन जातो आणि तो उदान प्राणाने ऊर्ध्व दिशेने तो परब्रह्म परमेश्वराशी अभिन्न होतो, एकरूप होतो आणि त्या एकरूपतेमध्येच तो अमर होतो असं या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा ह्या वेदाचं अध्ययन करा, कर्म करा, पण त्याचं अंतिम जर तुम्हाला प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला उद्गीत उपासना या ओंकाराच्या द्वारेच हे करणं आवश्यक आहे असा इथे आशय आहे. तेव्हा असा हा चतुर्थ खंडातला हा 3 मंत्र झालेले आहेत. त्यानंतर पुढचे चतुर्थ खंडातले 2 मंत्र आणि पुढचे खंड आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.